शरद पवारांना फार हलक्यात घेऊ नका. उभं आयुष्य राजकारणात घालवलेल्या शरद पवारांचे राजकारण भल्या भल्या राजनीतितज्ज्ञांच्या डोक्यापलीकडचे असते. शरद पवारांनी टाकलेले डावपेच इतरांच्या लक्षात येईपर्यंत ती राजकीय संधी इतरांच्या हातातून निसटून गेलेली असते. इतके वय होऊनही त्यांच्या इतका राजकीय उत्साह आणि शेवटपर्यंत राजकारणात सक्रिय राहण्याची त्यांच्या इतकी दुर्दैवी इच्छाशक्ती अपवादाने एखाद्याच राजकारण्यामध्ये पाहायला मिळेल. खुद्द पंतप्रधान मोदींना सुद्धा शरद पवारांची ही गोष्ट आश्चर्यचकित करते. खुद्द पंतप्रधानांनी शरद पवारांबद्दल या बाबतीत काय भाष्य केले आहे ते ऐकून तुम्ही अक्षरशः हैराण व्हाल. व्हिडिओत पुढे आपण त्याबद्दल पाहणार आहोत. शरद पवारांचं डोकं इतकं चालतं की कोणताही प्रसंग किंवा घटना असू द्या, तिचा थोडा तरी लाभ आपल्या पदरात पवार पाडून घेतातच. आता हेच पहा ना, नीट परीक्षा पेपर फुटी विरोधात दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे विद्यार्थी आंदोलन सुरू होते. जसजसे आंदोलन चर्चेत आले तशी लगेच शरद पवार यांनी जनता कॉक्रोच पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांची जंतर मंतरवर भेट घेतली आणि त्यानंतर लागलीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्याच दिवशी भेट घेतली. नंतर 2च दिवसात आंदोलनकर्त्यांसमोर माघार घेत भाजप सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आणि अखेर हे आंदोलन झाले. लगेचच यावर शरद पवारांची प्रतिक्रिया आली. आपण पंतप्रधानांची भेट घेतल्यानेच असा निर्णय झाला अशी गुगली टाकून पवारांनी या निमित्ताने स्वतःला केंद्रस्थानी आणले. काहीही असो, पण पवारांच्या डोक्याची दाद मात्र द्यावीच लागेल. आणि आताही पुन्हा तेच. कालच पवारांच्या 8 खासदारांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. वरवर पाहता या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका असे खासदार सुप्रिया सुळे सांगत आहेत. अर्थातच सुप्रिया सुळेंच्या तोंडून निघणारी ही संपूर्ण स्क्रिप्ट स्वतः शरद पवारांनी लिहिलेली आहे. या भेटीच्या आडून शरद पवार अत्यंत खतरनाक असा गेम खेळत आहेत आणि पुढे आपण व्हिडिओत तो समजून घेणार आहोत. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून राजकारणामध्ये जेव्हा एखादी मोठी उलथापालथ होणार असते तेव्हा त्याची सुरुवात अशीच एखाद्या साध्या विषयाच्या अनुषंगाने केली जाते, पण त्यातून पुढे घडणारे परिणाम मात्र खूपच स्फोटक असतात. वर पाहता शरद पवार गटाच्या या खासदारांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट यामध्ये असे सांगितले जाते की या भेटीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. त्यानुसार महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी खासदारांच्या या गटाने केल्याचे समजते.
तर यात शिष्टमंडळातील खासदार बजरंग सोनावणे यांनी बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उजनी धरणाचे पाणी मांजरा धरणात सोडून बीडच्या जनतेला दुष्काळातून दिलासा देण्याची मागणी केली. तर खासदार सुरेश म्हात्रे अर्थात बाळामामा म्हात्रे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा जो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला पाठवला आहे त्यावर तात्काळ निर्णय घेण्याची विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली. याशिवाय नाशिक पुणे येथे हायस्पीड रेल्वे, पुणे नाशिक मेट्रो, JNPT बंदर आणि कल्याण मुरबाड रेल्वे मार्गांच्या कामांना लवकर गती मिळावी यासाठी पंतप्रधानांकडे आपण आग्रह केल्याचे या खासदारांनी सांगितले. तर खासदार निलेश लंके यांनी वाढत्या कर्करोगावर प्रभावी उपचार आणि वाढत्या खर्चाला आळा घालण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली. या सर्व जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर चर्चा झाली हे नक्कीच चांगले आहे. याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु यावर स्पष्टीकरण देताना सुप्रिया सुळे यांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालत नसल्याने जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ते थेट पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून देण्याची गरज होती, हा सुप्रिया सुळेंचा युक्तिवाद 100% खरा नाही. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी शरद पवारांचे अगदी तोंड भरून कौतुक केले. शरद पवार यांच्यातील कामाची ऊर्जा आणि उत्साह हा माझ्यासाठीच नव्हे तर राजकारणातील प्रत्येकासाठी एक चांगला आदर्श आहे असे मोदींनी उगाच म्हटलेले नाही. मग नेमका हेतू काय तर पहा. भाजप सरकारला टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी स्वतः पुढाकार घेऊन इंडिया आघाडीचा प्रयोग करून पाहिला. पण ही इंडिया आघाडी फारसे यश मिळू शकली नाही आणि भविष्यातही यश मिळेल की नाही याबद्दल खुद्द शरद पवारांनाच संभ्रम आहे. त्यातच शरद पवारांच्या पक्षाची अवस्थासुद्धा सध्या फारच डळमळीत झाली आहे. फार काळ सत्तेपासून दूर राहिल्याने पवारांच्या पक्षाचे खासदारसुद्धा अस्वस्थ आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या खासदारांप्रमाणे आपले खासदार फुटू नयेत याची काळजी शरद पवारांना लागून राहिली आहे आणि त्यामुळे भाजपशी जवळीक साधून सत्तेचे आमिष दाखवून या खासदारांना थोपवून धरण्याची खेळी शरद पवार खेळत आहेत. याशिवाय स्वतःच्या वारसदारांची सुद्धा शरद पवारांना काळजी आहे. म्हणजेच सुप्रिया सुळेंची राजकीय कारकीर्द टिकून ठेवण्यासाठी आणि त्यांचा पुढचा मार्ग सुकर करण्यासाठी भाजपशी जवळीक साधणे हा पवारांसाठी सगळ्यात सोपा मार्ग आहे. केंद्रात भाजपलाही खासदारांची गरज आहे आणि हा फॉर्म्युला यशस्वी झाला तर केंद्राप्रमाणे हळूहळू महाराष्ट्र सरकारमध्येही सामील होण्याचा पर्याय शरद पवारांसमोर खुला होऊ शकतो. आणि जर तसे झाले तर शरद पवारांना सुनेत्रा पवारांनाही शह देता येईल. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षात नाराज असलेल्या आमदार रोहित पवारांनाही दाबून ठेवता येईल. त्यामुळे एक घाव पण दोन तुकडे झटक्यात होऊ शकते. वेळ आली तर शरद पवार कोणत्या टोकाला जातील हे मागे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. मंडळी,
तुम्हाला याबद्दल काय वाटतं?